Recording is in process. सुरू करू मॅडम. सुरू कर. A study of ICT application and its impact on organization performance with reference to mass media sector in Nashik city. आणि ह्या आजच्या गुगल मीट मध्ये आपल्यासोबत आहेत डॉक्टर वृंदा भार्गवे मॅडम. भार्गवे मॅडम ह्या HPT जर्नलिझम डिपार्टमेंटच्या HOD होत्या आणि त्यांनी नाशकामधलं पहिलं पत्रकारिता विभाग जे डेव्हलप केले. आजपर्यंत त्यांच्या हाताकडून बरेचसे विद्यार्थी केले आहेत जे आता मोठे पत्रकार देखील आहेत. मॅम एवढं सगळ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे, पण आता आपण जर का बघितलं तर जेव्हा कोणताही नवीन स्टुडंट ऍडमिशन साठी येतो तर लिहिलं असं ना की मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम. तर मास कम्युनिकेशन जर्नलिझम त्यांना सगळ्या सुरुवातीला वाटतं की मास कम्युनिकेशन हेच सगळं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कॅमेरा आला, त्याच्यामध्ये एडिटिंग आली, या सगळ्या गोष्टी असतात. पण जेव्हा ऍडमिशन घेतल्यानंतर त्यांना जेव्हा कळतं की ओके याच्यामध्ये जर्नलिझम सुद्धा आहे, सिरियस जर्नलिझम आहे, बातमीचा उलटा त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये थिअरी भरपूर आहे, त्याच्यामध्ये प्रिन्सिपल्सला भरपूर महत्व आहे. सो अशा वेळेस काही काही मुलांना असं वाटतं की जे आम्ही एक्सपेक्ट करतो ते नाहीये. तर तुमच्या याच्यावरती ओपिनियन काय ना? असं आहे की मास कम्युनिकेशन हा शब्दच अत्यंत आकर्षक आहे. जर्नलिझम हा शब्द म्हटलं तर ते पत्रकारिता ओल्ड स्कूल असं आपण त्याला असं वाटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जसा काळ बदलतो तसं ह्या मीडिया स्टडीज मध्ये प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, टेलिव्हिजन मीडिया, जे रेडिओ वगैरे या सगळ्याचा समावेश होतो. आता काय होतं की डिजिटल मीडियाचा आकर्षण यासाठी असतं की समोर तुम्हाला एक अँकर दिसत असतो आणि न्यूज देणारा हा सतत पडद्यावर दिसत असल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना आपण बातमीदारी करायची म्हणजे काय करायचं तर कोणाचा तरी इंटरव्ह्यू घ्यायचा आणि आपल्या हातात बूम आणि समोरचा बोलणार, आणि समोरचा अर्थातच कोणीही म्हणजे कोणत्याही क्षेत्रातला सेलिब्रिटी ज्याला म्हणतो किंवा राजकारणातला असेल तर तो मोठा व्यक्ती वगैरे. ही भुरळ पडल्यामुळे जो सिरियस जर्नलिझम आहे किंवा ज्याला पत्रकारिता म्हणतो, त्या पत्रकारितेचा खर तर ती मूलाधार आहे. म्हणजे जर्नलिझम मध्ये बातमी कशी शोधायची, शोध पत्रकारिता म्हणजे काय, लेखनाचे विविध प्रकार, म्हणजे तुम्हाला माहितीये की अग्रलेख असेल, फीचर रायटिंग असेल, या सगळ्या गोष्टी शिकण्याच्या पूर्वी सुद्धा बातमी हा खूप महत्वाचा भाग असतो. पण दुर्दैवाने काय झालेलं आहे की मीडियामध्ये जाणं म्हणजे सध्या ज्या तऱ्हेने त्याला एक असा विळखा बसलाय, ज्याचं मनोरंजनीकरण हे अधिक झालेलं आहे आणि माध्यमातला गांभीर्य जे आहे ते अतिशय अल्प झालेलं आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना हे समजत नाही की आपल्याला नेमकं काय करायचंय. मी दोष हा विद्यार्थ्यांचा देणार नाही किंवा जर्नलिझम डिपार्टमेंट्स जी झालेली आहे त्याचा नाही, कारण ते ज्या जाहिराती देतात त्या जाहिरातीतच मुळात असे शब्द सांगितलेले जातात की तुम्हाला अँकर व्हायचंय का, तुम्हाला काय जे मोठे पत्रकार, जर त्या पत्रकारांची नावं त्यांना माहिती असतील ज्या विद्यार्थ्यांना, तर त्यांच्या सारखं व्हायचं आहे का. आणि हे सांगताना कुठेतरी चित्रपट, मालिका अशा तऱ्हेने आपण त्या जर्नलिझमला नेतो. नो डाऊट की तिथे फिल्म जर्नलिझम हा सुद्धा भाग होता, पण तो अभ्यासाचा भाग आहे हे लक्षात आलेलं नसतं. त्यामुळे होतं असं की याच्यातलं तत्व जे आहे ते आपल्याला शिकायचं आहे, ते विसरलं जातं. आणि त्यामुळे माझा एवढ्या वर्षांचा अनुभव असा आहे की पत्रकारितेच्या साठी म्हणजे या जर्नलिझमच्या कोर्ससाठी मुलं येतात तेव्हा या मासकॉम या पहिल्याच संकल्पनेवरती ते अडखळतात आणि तिथे त्यांना वाटतं की काहीतरी एक अतिशय वेगळं सुंदर असं जग असेल आणि त्या जगात प्रवेश करण्यासाठी ते अतिशय उत्सुक असतात. पण दुर्दैवाने त्या जगात जाण्याच्या साठीची जी एक वाट असते ती वाट त्यांना अजिबातच सापडत नाही, कारण ते अजिबात अभ्यास करत नाही, त्यांचं वाचन अतिशय अल्प असतं आणि त्यामुळे त्यांना तिथेच थबकतं. बरोबर आहे. पण मॅम आता असं बघितलं की जर्नलिझम डिपार्टमेंट हे चालवणं म्हणजे इट इज नॉट अ कप ऑफ टी, म्हणजे असं इट इज नॉट एव्हरीवन्स कप ऑफ टी. तुम्ही इतक्या वर्षापासून चालवत आहात, तुम्ही मराठी डिपार्टमेंटच्या HOD होतात आणि त्या ऍट द सेम टाइम तुम्ही जर्नलिझम डिपार्टमेंट होते इतक्या वर्ष, ते पण इतक्या स्ट्रॉंग पद्धतीने.
म्हणजे तुम्ही जर का सोडलं तर तुमच्या इतर स्टाफ मध्ये हे सगळी जी नवीन तुमची टीम होती शिकवणाऱ्यांची, काय असतं यांचं एक पेमेंट? हा पहिला क्वेश्चन. बेसिक पेमेंट म्हणजे डोंट टेल मी तुमची नंबर, बट जस्ट टेल मी हाऊ इट इज. अँड सेकंड की मी सिलेबस मग थोड्या वेळापूर्वी मी बरोबर बघितलं सिलेबस, त्याच्यामध्ये असं येतं की त्याच्यामध्ये टेलिव्हिजन जर्नलिझम मध्ये त्याला लाईट शिकवायची असते, त्यांना कॅमेरा शिकवायचा असतो, त्यांना स्टुडिओ रेकॉर्डिंग असतं, ऑडिओ रेकॉर्डिंग असतं. मुलांकडनं फी किती घेतली जाते, शिक्षकाला पगार किती मिळतो, आणि त्या बदल्यात तुम्ही त्यांना पॅकेज काय देतात ते, म्हणजे अभ्यासासाठी तुम्ही काय देतात ते. सो या सगळ्या गोष्टी खरंच बसतात का त्या पॅकेज मध्ये, हे जरा मला जाणून घ्यायचं. असं आहे की डिजिटल मीडिया शिकवण्यासाठी लागतात ती त्या लेवलची काय म्हणू आपण त्याला उपकरणं. म्हणजे तुम्ही म्हणतात तसं ग्राउंड मिक्सर चांगला माईक असेल, एडिटिंगसाठी तुमचं फायनल कट प्रो सारखं एडिटिंग सॉफ्टवेअर असेल, DTP साठी फोटोशॉप असेल, इन डिझाईन, कोरल ड्रॉ. तर यासारखी सॉफ्टवेअर ही महाविद्यालयाला विकत घ्यावी लागतात. आता मी महाविद्यालय म्हणजे आमचंच असं इथे म्हणणं चुकीचं ठरेल. कोणते महाविद्यालय आपण घेऊया, तर यातील प्रत्येक सॉफ्टवेअरची किंमत अंदाजे एक 30,000 रुपये कमीत कमी असते. आणि ते सॉफ्टवेअर त्या कॉम्प्युटरवर चालण्यासाठी त्या लेवलचा कॉम्प्युटर लागतो, म्हणजे त्याचीच किंमत 2 ते 3 लाख रुपये. आता आपला जो इंटेक आहे तो आहे 30 विद्यार्थ्यांचा. तर 30 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी कमीत कमी 5 ते 6 कॉम्प्युटर तुमच्या काय म्हणू त्या लॅबमध्ये असणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये ते सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणं म्हणजे तो खर्च जो आहे तो खर्च वाढत जातो. आता याचाच खर्च कमीत कमी 25 ते 30 लाखापर्यंत जातो. महत्वाची गोष्ट जो तो आता प्रश्न विचारला, तर या कोर्सला ग्रँड नसते बहुतांशी. म्हणजे विद्यापीठाचा जर विद्यापीठातला हा कोर्स सोडल्यास बाकी अन्य ठिकाणी आणि रानडे इन्स्टिट्यूटचा अन्य ठिकाणी या कोर्सला ग्रँड नाही. त्यात विद्यार्थ्यांकडनं आकारली जाणारी फी ही कमीत कमी 15 ते 17,000 रुपये वर्षाला असते. काही ठिकाणी 25 ते 30,000 असते. आणि आताच मागे आपण बोललो की विस्लिंग वूड सारख्या ठिकाणी ती तर कित्येक लाखात असते. आता हे सर्व टेक्निकल दृष्टीने शिकवण्यासाठी त्या दर्जाचे शिक्षक मिळणं गरजेचं आहे. आणि त्यांचे पगारच, ते मानधन त्यांना देता आलं पाहिजे. जो प्रश्न आता विचारला गेला तो असा की क्लॉक अवर बेसिसवरती या प्राध्यापकांना घ्यावं लागतं, या शिक्षकांना घ्यावं लागतं. त्याचा जो खर्च आहे तो अर्थातच अधिक पडतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की या गणित न जुळल्यामुळे काही वेळेला ती शिक्षक देखील टप्पा मारतात शिकवण्यासाठी. आणि त्यांनी इथे यावं म्हणूनही जो कोणी HOD, जो कोणी काय त्याला म्हणून समन्वयक तिथला जो असेल त्याला भरपूर कष्ट परिश्रम पडतात. त्यामुळे हे सगळे विभाग चालवणं एक अत्यंत मोठी कसरत झालेली आहे. आणि त्याकरता काय होतं की आपल्याच डिपार्टमेंट मधनं बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यालाच कोणीतरी पकडून ठेवतं की तुला चांगलं येतंय शिकवता, म्हणून मग तूच माझ्याकडे येस, तूच आमच्याकडे ये. आणि त्याला सांगताना पण सांगितलं जातं की बाबा रे तुला शिकवायचंय तुझ्याच बरोबर जर कॅमेरा तूच आणलास तर बरं आहे, कारण आमच्याकडे कॅमेऱ्याच्या साठीचा अद्ययावत स्टुडिओच नसतो. त्यामुळे तू जे करशील ते प्रमाण, त्यामुळे तो बाबा वाक्य प्रमाण हा तिकडे वेगळं होऊन जातं. तो जे सांगेल ते, तो जे सांगेल ते दुर्दैवाने काही तिथल्या समन्वयकांना देखील माहिती असेलच असं नाही. त्यामुळे हा सगळा जो काही आहे हा सिलेबस जो आहे, या सिलेबस मध्ये काय झालेलं आहे की ओल्ड जर्नलिझम प्रमाणे बातमीचा माग, बातमीचा शोध, अग्रलेख हा जो थिओरिटिकल पार्ट आहे तो आम्ही शिकवण्याचा प्रयत्न करतो. पण मासकॉम मधले जे जे विषय आहेत त्या विषयांच्या मध्ये आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेजच्या साठी अद्ययावत लॅब्स आणि अद्ययावत उपकरणं, ते सगळं जे तंत्रज्ञान आहे ते लागत असतं आणि तेच कुठेही नसतं. म्हणजे
काही वेळेला ज्याला तुम्ही म्हणू की ऑडिट असेल, इन्स्पेक्शन्स असतील किंवा ज्या तऱ्हेचे विद्यापीठाची जी कमिटी येते आणि ते सगळं पाहायला येते, ह्या औटघटकेपुरती काही वेळेला काही कॉलेजेसमध्ये काहीही चालतं. परंतु त्यामुळे हा जर्नलिझम डिपार्टमेंट सुद्धा बदनाम होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. या सगळ्याचं कारण मला असं वाटतं त्यांना ती ग्रँड दिलीच पाहिजे, किंबहुना उत्कृष्ट अशा तऱ्हेचे काही चांगले सॉफ्टवेअर असणारे जे चांगले कॉम्प्युटर जे आहेत ते किमान एक 8-10 तरी त्या डिपार्टमेंटला देणं अत्यावश्यक आहे असं मला मॅम आपण जर का बघितलं तर सध्या सगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या ही सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असतो. एक असतं एकेकाळी म्हणजे मी पण जर्नलिझम डिपार्टमेंटला जवळून बघितलंय, तर त्यावेळेस भरपूर विद्यार्थी तिकडे असतात आणि मी आता काही दिवसांपासून बसतोय. अनफॉर्च्युनेटली यू आर ऑल्सो नॉट देअर, बट आय कॅन सी तर विद्यार्थ्यांची संख्या प्रत्येक कॉलेजेसमध्ये किंवा प्रत्येक ह्या कोर्सला कमी होत चाललेली आहे. दुसरी गोष्ट, विद्यार्थी शिकण्यामध्ये किती इंटरेस्टेड असतात ह्या गोष्टीमध्ये. 3, विद्यार्थ्यांना खरंच न्यूज सेन्स असतो का किंवा कळतो का? किती विद्यार्थ्यांना याच्यामध्ये न्यूज सेन्स बद्दल तुमचं काय मत आहे? असंच क्वेश्चन करणं गरजेचं आहे. या तिन्ही क्वेश्चन्सची शॉर्ट ह्याच्यामध्ये उत्तर दिलं तर दॅट विल बी ग्रेट मॅम. आता विद्यार्थ्यांना किती येतं काय येतं तर करोना पूर्व आणि करोनोत्तर असे जर आपण 2 कालखंड घेतले तर हा कालखंड करोनोत्तर यांचा ग्रॅज्युएट होणाऱ्या विद्यार्थ्यांचा आहे. त्यांना काही येत नसतं. म्हणजे मी अगदी खेदाने म्हणेन आता कदाचित या 2 व 3 वर्षांमध्ये विद्यार्थ्यांना जर काही जाणीवा त्यांच्या विकसित झाल्या असतील, त्यांच्या संवेदना विकसित झाल्या असतील तर फारच चांगलं आहे. कारण विकास हा शब्द आत्ताचा परवलीचा आहे. त्यामुळे कदाचित काही याच्यात जर काही बदल होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे. पण दुसऱ्या बाजूला एक तुम्ही लक्षात घ्या की विद्यार्थी कोणत्याही माध्यमांमध्ये नोकरीसाठी जेव्हा जातो तेव्हा त्याला विचारलं जातं की तुला कॅमेरा येतो का, तुला मोबाईल नीट धरता येतो का. म्हणजे त्या माध्यमांच्या मध्ये जिथे तो नोकरीला जातो तिथे त्याला बातमी लिहिता येते की नाही हा प्रश्न नाही विचारायचा. म्हणजे बातमी आली नाही लिहिता तरी चालेल, आम्ही ऍडजस्ट करून घेऊ, पण त्याला हे मल्टीटास्किंग आलं पाहिजे. अशी जर भूमिका असेल तर त्या ज्या तरतुदी आहेत त्या पूर्ण करण्याचा विचार अनेक वेळेला डिपार्टमेंट्स करतात आणि त्यामुळे टेक्निकली साऊंड करण्याचा जो काही भाग आहे तो आम्ही तुम्हाला देऊ. पण मूळ जर बातमीच नसेल माहिती, आता हा न्यूज सेन्स ज्याला म्हणतात तो खूपच कमी पत्रकारांना म्हणजे काय म्हणते त्याला मी या शिकाऊ पत्रकारांना मी सांगेन असतो. याचं कारण आता इंटर्नशिप नावाचा जो प्रकार आहे तो प्रकार आपल्याकडे ज्याला मॅन्डेटरी असायला पाहिजे, कंपल्सरी असायला पाहिजे तो नाही. आता उदाहरणार्थ आपण इथे घेऊ की किती विद्यार्थी जर्नलिझमचे हे नाशिक महानगरपालिकेचं कामकाज बघायला जातात, किती जणांनी जिल्हा परिषदांना भेट दिलेली. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्था ते संसद याच्यापर्यंत प्रत्येक विभागाला भेट देणारी डिपार्टमेंट आणि त्यांना घेऊन जाणारे त्यांचे शिक्षक हे तुम्हाला दृश्य किती ठिकाणी दिसतं. पूर्वी मला म्हणजे आज तर मी आता बघते आहे तर कित्येक शाळांच्या मध्ये सुद्धा अशा सहली निघतात, अभ्यास सहल ज्याला म्हणतो आपण ती सहल, की आता आपण आज काय करूया तर आज आपण चला नाशिकमध्ये एक समजा पर्यावरणवादी संस्था आहे तर त्यांना बोलूया वगैरे. असे लेक्चर्स आपल्याकडे किती होतात. एवढी असंख्य क्षेत्र आहेत. या असंख्य क्षेत्रांमध्ये म्हणजे आता एक फारच आता तू म्हणालास हे तुला रिलेव्हंट होणार नाही, पण मी काल राज ठाकरेंचं एक भाषण पाहत होते आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की 27 अशी क्षेत्र आहेत आणि महाराष्ट्र पुढचा म्हणून ते वेबसाईट काढतायत आणि त्याच्यावरती त्यांनी सांगितलं या प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला तुमचं काय योगदान असावं किंवा कसं महाराष्ट्रातलं हे चित्र चांगलं असावं असं तुम्हाला वाटतं. मग त्याच्यामध्ये पर्यावरण होतं, कायदा आणि सुव्यवस्था होती वगैरे वगैरे. आता ह्या फक्त संकल्पनाशी तुमचा परिचय असेल
पण याच्यातलं प्रॅक्टिकल नॉलेज किती आहे विद्यार्थ्यांना? किती जणांनी नाशिकमध्येच आता आपण राहतो, तर चला मग मला ना या कुंभमेळ्याच्या निमित्ताने मला आत्ताचा हा कुंभमेळा मी विद्यार्थी म्हणून आहे, तर आम्हाला इंटर्नशिपसाठी नुसते 3 दिवसासाठी तिकडे जाऊ देऊ नका. जवळपास 4-5 महिने मला ह्या कुंभमेळ्याचं कामकाज नीट बघू द्या. मग त्याच्यासाठी महानगरपालिकेचे आयुक्त असतील किंवा कुंभमेळ्याच्या साठी म्हणूनची जी यंत्रणा आहे तिथल्या लोकांना भेटायला मिळणं, मग तिथल्या सीपींना भेटायला मिळणं, असं की ह्या लोकल स्तरावरती जर गेलो ना तर मग आपल्याला संसदेपर्यंत पोहोचता येऊ शकेल. मला असं वाटतं हे सिरियसलीच कुठे घडत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना दोष देण्याच्या अगोदर अशा तऱ्हेचं ज्याला एक ब्लूप्रिंट आपल्याकडे तयार आहे का, असा विचार त्या कॉलेजनी करायला पाहिजे, त्या डिपार्टमेंटनी करायला पाहिजे, विशेष करून जर्नलिझमच्या. आपल्याकडे किती पेपर्स येतात, न्यूजपेपर्स किती येतात, आपल्याकडे कोणती चॅनेल्स पाहिली जातात, त्या प्रत्येकाच्या वरती आपली एक कार्यशाळा ही झाली पाहिजे. त्या लोकांना आपण बोलवलं पाहिजे. नुसत्या अँकरना बोलवून नाही चालणार. आता आपल्याला समजा युद्ध होतंय तर डिफेन्सच्या मधल्या माणसाला समजा एक सातत्याने 10-15 दिवस जर आपण बोलवलं आणि त्याच्याकडनं एक इराण, इस्रायल, अमेरिका या संदर्भातल्या काही घटना, विश्लेषण ऐकली किंवा हिस्ट्री किंवा जॉग्राफी ह्या सगळ्या तज्ञांना आपण जर बोलवलं तर तुम्हाला पत्रकारिता येऊ शकेल. पत्रकारिता हा काही एक वेगळा विषय नाहीये. तो इतिहास, भूगोल, सायन्स, कला शाखा, संस्कृती, साहित्य या सगळ्यांनी मिळूनच तो एकवटलेला आहे. आणि त्यामुळे तुम्हाला फक्त पॉलिटिकली त्याच्याकडे बघून चालत नाही. त्याला वेगवेगळे जे अँगल आहेत ते सोशली जे अँगल आहे ते तुम्हाला तपासावे लागतात. तर हे तपासणं अतिशय कमी झालेलं आहे मग शिकवणाऱ्यांच्या मध्ये आणि शिकणाऱ्यांच्या मध्ये. त्यामुळे मला वाटतं या सगळ्या समस्या उद्भवतात. मॅडम, आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा आहे की त्यांना ग्रँट मिळत नाहीये जर्नलिझम डिपार्टमेंटच्या कोर्सेसला. मॅम, जर का बघितलं नाशिकमध्ये तर सध्या 3 कॉलेजेस आहेत. तर जसं तुम्ही काय सांगाल की जर का इन फ्युचर या सगळ्याला जर का एक चांगलं स्ट्रक्चर तयार करायचं असेल, हाऊ यू टेल देम टू वर्क, म्हणजे व्हॉट इज युअर एंड नोट फॉर दिस की हाऊ दे कॅन कॅरी फॉरवर्ड अँड डिजिटली इक्विप्ड आणि ॲट द सेम टाइम टेक्निकली साऊंड असणं आणि परत आपल्या जर्नलिझमच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहणं, या सगळ्याचं कसं तुम्ही हे कराल? आता ग्रँड मिळणं तर कठीण गोष्ट होईल अशा ठिकाणी. पण मला असं वाटतं की जर 3 कॉलेजेस आहेत तर त्याचं क्लबिंग झालं पाहिजे चांगलं. ज्या कॉलेजेसकडे जे आहेत, म्हणजे समजा एखाद्या कॉलेजकडे अतिशय अद्ययावत असं स्टुडिओ आहे, दुसऱ्याकडे डिफेन्स या विषयामधलं फार चांगल्या अशा गोष्टी, म्हणजे उदाहरणार्थ भोसला त्यांच्याकडे खूप चांगलं असं त्याचं एक स्ट्रक्चर आहे. MVP जर आपण कॉलेज घेतलं तर त्यांच्याकडे मॅनपॉवर खूप चांगली आहे. HPTचा जर विचार केला तर यांच्याकडे या तऱ्हेचं जर्नलिझम डिपार्टमेंट जे जवळपास एक 2000-2200 असं स्क्वेअर फुटाचं ते आहे. त्यांच्याकडे चांगला स्टुडिओ आहे, मोठे वर्ग आहेत किंवा काय लायब्ररी आहेत. तर पायाभूत सुविधा जिथे आहेत त्या, आणि दुसऱ्या बाजूला जर्नलिझमच्या साठीच्या लागणाऱ्या वेल इक्विप्ड असे जे तुम्ही आता म्हणालात की मग जिथे कॅमेरे आहेत आणि जिथे काही चांगले इंटरव्ह्यूज घेता येतील किंवा ज्यांना आपल्याला काही सॉफ्टवेअर आहे त्याचा काही उपयोग करून आपल्या काही गोष्टी करता येऊ शकतील. तर ह्या तिन्ही कॉलेजचं जर क्लबिंग झालं आणि बाहेर गावहून येणारे जे पत्रकार आहेत, जे त्या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, ज्यांना पत्रकारिता या विषयामधलं जाण आहे, त्यांची सातत्याने लेक्चर्स जर ठेवली आणि त्यांना देणारं जे मानधन आहे या मानधनाचा या तिन्ही कॉलेजनी मिळून असा जर नीट विचार केला की आपल्याला विद्यार्थ्यांच्यासाठी सगळं काही द्यायचं आहे, तर मला वाटतं की खूप काही गोष्टी साधता येतील. पण याबरोबरच इंटर्नशिप जो प्रकार आहे, जो स्टडी टूर नावाचा प्रकार आहे, तो सध्या जरी सिलेबसमध्ये काही वेळेला दिसत नसला
तरी पण या स्टडी टूल्स खूप आवश्यक आहे. तर त्याच्यासाठी एक वेगळी यंत्रणा अशी ठेवायला पाहिजे. म्हणजे या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल नॉलेज, थिअरिटिकल नॉलेज या दोन्हींचा त्यांच्यामध्ये संगम असा होता येऊ शकेल. आणि थोडेसे जे आपले काय म्हणू, थोडेसे अहंकार बाजूला ठेवणं ही आत्ताची काळाची गरज राहील. आणि त्याबरोबरच विचारधारा, या विचारधारा ही कधीही पत्रकारितेच्या विद्यार्थ्याला त्याचा अमुक एका विशिष्ट विचारधारेचा संसर्ग होता कामा नये, तो व्हायरस शिरताच कामा नये असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्यामुळे तुम्ही न्यूट्रल राहणं हे फार गरजेचं आहे. आता अमुक एक कॉलेज हे या विचारधारेचं असं म्हटलं तर जर्नलिझमच संपून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर त्यामुळे आपल्याला बॅलन्स राहिलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांना आपल्याला चांगले पत्रकार घडवले पाहिजे की जे पत्रकार हे या समाजाला दिशादर्शक असे राहतील. त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्यांचं वाचन अतिशय मोठ्या प्रमाणात वाढलं पाहिजे. लायब्ररी वर्क त्यांना देता आलं पाहिजे. एवढं जरी झालं तरी खूप असं मला वाटतं. जाताना फक्त एक शेवटचा प्रश्न, पत्रकारितेला चांगले दिवस येतील का, असं तुम्हाला शेवटचा याच्यावरती टेक काय आहे, किंवा पत्रकार डिपार्टमेंटला? पत्रकारितेला येतील की नाही हे तर त्या वृत्तपत्रांचे संपादक, वाहिन्यांचे संपादक नीट सांगू शकतील, कारण त्यांना असलेला आत्ताचा सगळा जो काळ आहे तो ऑनलाईनला पण त्यांना खूप झगडावं लागतं असा काळ आहे. पत्रकारिता डिपार्टमेंटला चांगले दिवस येण्याच्यासाठी मला असं वाटतं इथे विद्यार्थ्यांना डिपार्टमेंटच तुम्हाला उत्तम करावं लागेल. एका खोलीत डिपार्टमेंट ही संकल्पना आता बंद करावी लागेल. 2 कॉम्प्युटर्स ही संकल्पना बंद करावी लागेल. त्यांच्याकडनं आपण जितके पैसे घेतो आहोत, हल्ली प्रत्येकाच्याकडे असं आहे की डिमांड तसा सप्लाय. तर तुम्हाला 17,000 रुपये दिले तर त्याच्यात तुम्हाला हेच मिळेल, तर तुमची लेक्चर्स तरी इतकी खणखणीत असली पाहिजे की त्यांना एक एक लेक्चर हे मिळण्याच्यासाठी त्यांना आपण हे जे काय अनुभवतो आहोत त्यांना खूप इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे. पण त्याहीपेक्षा मला असं वाटतं की अत्याधुनिक अद्ययावत अशा डिपार्टमेंटची आज गरज आहे. आणि त्याबरोबरच उत्कृष्ट अशा शिक्षकांची, मार्गदर्शकांची आणि हे सगळं प्रॅक्टिकल आणि थिअरी हे ज्याला त्याच्यातला जो जाणकार आहे त्याची आज गरज आहे. एवढं. खूप खूप धन्यवाद मॅम. थँक्यू सो मच. थँक्यू.